आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। शिवराज मोठेगावकर सीबीआयच्या ताब्यात आहे। मोठेगावकर आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक आहे। लातूर पुण्यातील चौकशीनंतर मोठेगावकरला ताब्यात घेण्यात आलेले आहे। तर नीट पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोठेगावकर सीबीआयच्या ताब्यात असल्याची माहिती सध्या समोर येते। मोठेगावकर हा आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक आहे। आता यावरती कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांच्याकडून। अजय, शिवराज मोठेगावकर हा सध्या सीबीआयच्या ताब्यात आहे। सीबीआय कडून कशा पद्धतीने कारवाई केली जाते? अंकिता, ही खरं तर सर्वात मोठी कारवाई सीबीआयची म्हणावी लागेल, कारण ज्या पद्धतीनं लातूरचं हे जे नीट पेपर फुटी प्रकरणी हे जे कनेक्शन समोर आलेलं होतं, त्यानंतर एका प्राध्यापकाला ताब्यात घेतलं। पी.व्ही. कुलकर्णी नावाच्या प्राध्यापकाला ताब्यात घेतल्याच्या नंतर त्याच्याकडनं जी धागेदोरे मिळाले, त्या अनुषंगाने लातूरमध्ये प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांच्या घरी राहत्या घरी त्या ठिकाणी तब्बल 9 ते 10 तास सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती। आणि त्याच्यानंतर काल त्या ठिकाणी शिवराज मोठेगावकर यांच्या आरसीसी कोचिंग क्लासेस, जे अत्यंत नामांकित कोचिंग क्लासेस आहे, या कोचिंग क्लासेसच्या कार्यालयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चौकशी करण्यात आलेली होती। आणि आज जर आपण पाहिलं तर शिवराज मोठेगावकर यांची कालपासून सीबीआयच्या पुण्यातल्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी चौकशी सुरू होती। पण आता जी महत्वाची अपडेट आपल्या समोर येते त्यामध्ये प्राध्यापक शिवराज मोठेगावकर, जे लातूरच्या नामांकित आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक आहेत, त्यांना सीबीआयने त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्यामुळे ही सगळ्यात मोठी कारवाई आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी मोठेगावकर यांचा सुद्धा या पेपरफुटी प्रकरणामध्ये त्यांचा सहभाग असल्याचं त्या ठिकाणी संशय होता। आणि आता त्या पद्धतीनं शिवराज मोठेगावकर यांना ताब्यात घेतल्याच्या नंतर पी.व्ही. कुलकर्णी असेल किंवा त्या ठिकाणी लातूरमधले काही डॉक्टर आणि शिवराज मोठेगावकर यांची सुद्धा पुण्यामध्ये त्या ठिकाणी चौकशी होईल, अशी पद्धतीची सुद्धा माहिती या ठिकाणी समोर येते। परंतु आता जर पाहिलं तर लातूरसाठी ही फार अत्यंत महत्वाची अपडेट आपल्याला अंकिता म्हणावं लागेल की शिवराज मोठेगावकर हे लातूर परिसरातलं अत्यंत मोठं नाव आहे। अनेक वर्षापासून लातूरच्या या ट्युशन क्लासेसमध्ये त्यांचं आरसीसी नावाचं एक मोठं क्लास आहे, त्याचे अनेक ब्रँचेस पण आहेत आणि एक मोठी नामांकित संस्था त्या ठिकाणी त्यांनी अनेक वर्षापासून उभा केलेली आहे। परंतु शिवराज मोठेगावकर यांची चौकशी सुरू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सीबीआय कडनं त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं जाईल किंवा अटक केलं जाणार काय ना, अशा पद्धतीच्या वावड्या उठवल्या जात होत्या। त्या पद्धतीने चर्चा सुद्धा लातूरच्या समाज माध्यमात वेगवेगळ्या पद्धतीनं केल्या जात होत्या। परंतु आता जर आपण पाहिलं तर सीबीआयनं त्या ठिकाणी काल दिवसभर चौकशी केल्याच्या नंतर शिवराज मोठेगावकर यांना ताब्यात घेतलेला आहे। याचा अर्थ त्यांचा त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट आहे की काय, असा देखील काढला जातोय लातूर या सगळ्या परिसरामध्ये। आणि ही सगळ्यात महत्वाची बातमी आपल्याला म्हणता येईल, कारण शिवराज मोठेगावकर हे एक मोठं नाव महाराष्ट्रामधलं आहे। निश्चित, त्यामुळे एकंदरीतच आता शिवराज मोठेगावकरवर कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास खूप धन्यवाद अजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।